एका लहान शहरात एक आळशी मुलगी राहत होती. या मुलीला कधीच काम करायला आवडत नव्हतं. त्याऐवजी ती दिवसभर आरशासमोर बसून स्वप्न पाहत असे. ती नेहमी तिच्या फाटक्या कपड्यांबद्दल तक्रार करायची आणि कधीही नवीन खरेदी करण्याचा प्रयत्न करायची नाही. एके दिवशी आळशी मुलगी बाजारात गेली. दुकानाच्या खिडक्यांमधून चालत असताना तिची कॅरन नावाच्या एका तरुण मुलीशी टक्कर झाली. त्या दोघीही एकाच वेळी जमिनीवर पडल्या. कॅरनच्या लाल बुटांनी आळशी मुलीचं लक्ष वेधून घेतलं. तिने नेहमी अशाच बुटांचं स्वप्न पाहिलं होतं. मला तुझे बूट खूप आवडले. अच्छा, थँक्यू. हो, ते खरंच खूप छान आहे. तू मला सांगू शकशील का की हे बूट तू कुठून घेतले? कॅरनने स्पष्ट केलं की ते तिचेच बूट आहेत आणि ते तिच्यासाठी खास बनवलेले आहेत. हे ऐकून आळशी मुलीला खूप वाईट वाटलं. पण जर तू मला 3 सोन्याने भरलेली पोती दिलीस तर मी तुला ते देऊन टाकेन. आळशी मुलीने ही ऑफर स्वीकारली आणि म्हटले की ती प्रत्यक्षात खूप श्रीमंत आहे, जरी तिच्याकडे इतकं सोनं नव्हतं. तथापि त्या आळशी मुलीला, जिने यापूर्वी कधीही कोणत्याही नोकरीत काम केलं नव्हतं, तिला दुसऱ्या दिवशी बेकरीत नोकरी मिळाली. बेकरने तिला 10 ब्रेड बनवून त्या टोपल्यांमध्ये ठेवण्यास सांगितले. आळशी मुलगी कष्टाने पीठ मळू लागली. जेव्हा तिने दुसरा ब्रेड बनवला तेव्हा तिलाच कंटाळा आला होता. अरे, हे काम माझ्यासाठी नाही, मी अस्वच्छ होत आहे. जेव्हा बेकर दिसत नव्हता तेव्हा तिने बाजूला असलेल्या कागदी पिशव्या चुरगाळल्या आणि त्या टोपलीत टाकल्या. तिने फक्त बनवलेले 3 ब्रेड त्यावर ठेवले. अशा प्रकारे ठेवले की ते खूप ब्रेड भासू लागले. अरे वा, तू एवढ्या कमी वेळात हे पूर्ण केलंस. शाबास, ही घे तुझ्यासाठी सोन्याची पोती. सोने घेताच ती आळशी मुलगी घरी पळून गेली. ती पुन्हा त्या दुकानात परतलीच नाही. फक्त 2 पोती सोन्याची शिल्लक आहेत. मी एकदा का ते मिळवली की बूट माझे होतील. दुसरा दिवस उजाडला. यावेळी आळशी मुलीला एका किराणा दुकानात नोकरी मिळाली. भाजी विक्रेत्याने तिला कुजलेली फळं काढून टाकण्यास सांगितलं, पण आळशी मुलीला कुजलेली फळं स्पर्श करायची नव्हती. अरे, या कुजलेल्या गोष्टींमुळे माझी नखं खराब होतील. जेव्हा भाजी विक्रेता मागे वळला तेव्हा तिने वरच्या रांगेत चांगली फळं ठेवली. अशा प्रकारे कुजलेली फळं तळाशी राहिली आणि ती त्यांना स्पर्श करणं टाळू शकली. तू हे एवढं व्यवस्थित कसं काय केलंस? शाबास, ही घे सोन्याची पिशवी. आळशी मुलगी सोने घेऊन घरी पळून गेली. ती पुन्हा कधीही त्या किराणा दुकानात गेली नाही. आता सोन्याचं आणखी एक पोतं हवंय. आळशी मुलगी तिच्या कामाने इतकी थकली आणि कंटाळली होती की खिडकीजवळ स्वप्न पाहत ती झोपी गेली. तिला स्वप्न पडलं की ती एका पार्टीत नाचते. तिच्या आजूबाजूला असलेले सर्वजण तिचे नवीन कपडे आणि शूज घालून करत असलेले नृत्य पाहत होते. बघा, ती किती सुंदर नाचते. मी तिच्या बुटांवरून नजर हटवू शकत नाहीये. किती सुंदर आहेत ते. आळशी मुलगी अचानक जागी झाली. मी आणखी एका व्यक्तीला फसवेन आणि नंतर माझ्याकडे सोन्याचे आणखी एक पोते असेल. ती लगेच बाजारात गेली. यावेळी तिला एका शिंपिणीकडे नोकरी मिळाली. शिंपिणीने तिला योग्य रंगांनी स्कर्टवर पॅचेस शिवण्यास सांगितलं, पण आळशी मुलीने प्रत्येक पॅचेस साठी असंबद्ध रंग निवडले आणि ते कधीही व्यवस्थित शिवू शकली नाही. सुईमुळे माझ्या बोटांना दुखापत झालीये. मला नाही हे आता करायचं. आळशी मुलीने सर्व स्कर्ट गोळा केले आणि बाजूला लपवले. शिंपिणीने येऊन विचारले तेव्हा तिने सांगितलं की स्कर्टचे मालक आले होते. त्यांना पॅचेस खूप आवडले आणि ते घेऊन गेले. अरे वा, खूप छान. शाबास, तुझ्या चांगल्या कामासाठी हे सोन्याचं पोतं तुझ्यासाठी.
सोनं घेऊन ती आळशी मुलगी घरी पळून गेली. ती पुन्हा कधीही त्या शिंपिणीच्या दुकानात गेली नाही. तिने एका कोपऱ्यात लपवून ठेवलेली 3 पोती उचलली आणि आनंदाने कॅरेनकडे गेली. कॅरेन, ह्या बघ 3 सोन्याची पोती. मी खूप मेहनतीने ते मिळवले आहेत. चल आता मला बूट दे बघू. कॅरेनने सोने घेतले आणि आळशी मुलीला बुटांचा डबा दिला. ओ, मी तुला सांगायलाच विसरले. हे जादूचे बूट आहेत. ते फक्त प्रामाणिक आणि मेहनती लोकांना त्रास देत नाहीत. आळशी मुलीने कॅरेनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तिने ताबडतोब ते बूट पायात घातले. ती एवढी आनंदात होती की ती संपूर्ण बाजार नाचत फिरत होती. तिने एका दुकानात एक सुंदर ड्रेस पाहिला. तिला थांबून तो ड्रेस पाहायचा होता, पण बूट थांबले नाहीत. अरे, हे काय चाललंय? मी थांबू शकत नाहीये. मला मदत करा, मदत करा. बाजारात सगळे आळशी मुलीकडे पाहत होते, जी नाचत होती, उड्या मारत होती. ती बघा, ही तीच मुलगी आहे ना जिने आपल्याला फसवलं. हो, ही तीच मुलगी आहे. त्या मुलीने मलाही फसवलंय. बुटांनी आळशी मुलीला अनेक तास बाजारात नाचवलं. मुलीचे पाय एवढे सुजले होते की ती वेदनेने रडू लागली. मला मदत करा, माझे पाय खूप दुखत आहेत. ओह, मी वचन देते की मी यापुढे खूप मेहनत करेन आणि प्रामाणिकपणे वागेन. बेकर, किराणावाला आणि टेलर, ज्यांना आळशी मुलीची दया आली, तिच्या मदतीसाठी धावून गेले. ते तिला कसेबसे थांबवण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी बूट तिच्या पायातून काढले आणि जादूचे बूट आपोआप नाचू लागले. मला वाचवल्याबद्दल धन्यवाद. मी जरी तुमच्याशी खोटे वागले आणि काहीही चांगलं केलं नाही, तरी तुम्ही माझी मदत केली. त्या दिवसानंतर कोणीही आळशी मुलीला आळशी म्हटलं नाही, कारण तिने प्रामाणिकपणे आणि मेहनतीने प्रत्येक काम करून स्वतः सोनं कमावलं. मग तिने स्वतःसाठी नवीन कपडे आणि आवडणारे बूट विकत घेतले. प्रामाणिकपणे मेहनत करून कमावणे, हा आनंद देणे, हीच त्या बुटांची एकमेव जादू होती.